नमस्कार. नमस्कार. येथील नाव पत्ता सांगा ना. माझं नाव अण्णासाहेब सुंदर शिंदे, राहणार गिरडे परवडे तालुका. आता ह्यो जो प्लॉट आहे हा किती आहे आता सध्या? हा 4 एकर प्लॉट. आता याला कशा पद्धतीने तुम्ही एससीटी वैदिकचा बेसल डोस भरलेला आहे? आता याला एकरी 8 बॅग कृषी अमृत हा, आणि RMPH 3-3 किलो दिलेलं आहे. 3-3 किलो दिलेले आहे आणि पूर्णपणे एससीटी वैदिक वरची प्लॉट पूर्ण केमिकल काहीच वापरलेलं नाही. 0 केमिकल आहे. आतापर्यंत माल किती गेलेला आहे तुमचा? आमचा आतापर्यंत 17 टन माल गेलेला आहे. 17 टन. आणि काय रेट भेटलेले आता? आता याला सरासरी 27 रुपयापर्यंत rate. 27 रुपयापर्यंत. आज जर पाहायला गेलं तर काकडीचा जो लस्टर असेल किंवा काकडीचा जो त्याच्यावरती जे असं हे असेल काटे जर असतील तर याचे रासायनिक वरती बघायला भेटतं का? असे काटे? नाही बिलकुल नाही. पूर्ण एससीटी वैदिक वापरल्यामुळे तुम्हाला हे आज हे दिसतं 100%. कसं. ही जी रामसर प्रत्येक वेळी सांगत असतात की ही जी काटे आहे का ही संरक्षण प्रणाली या पिकाची. बरोबर. म्हणजे हे जर काटे असतील तर याच्यावरती कोणताही आजार येण्याची समस्या राहत नाही. आणि आज जर पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या भाजीपाला प्लॉट असेल किंवा इतर वर्गीय पीक असेल त्याच्यावरती जर आपण गेलो तर त्याच्यावर नागगाळे असेल किंवा ते रोगाने समस्या असतात. पहिले जुने गंगे वाळूवर लावायचे ना तेव्हा हा. काटे राहायचे पहिले. काटे राहायचे त्याला पहिले जुने जे काकडे त्याला काटे राहायचे आणि तसेच आज आपल्याला काटे दिसत आहे. काय तुम्हाला आता इथून मागे तुम्ही रासायनिक आता आपण तर पाहिले तरुण पिढीचे शेतकरी इथून मागे नाही, रासायनिक याच्यामध्ये वापरतात. आम्हाला रासायनिक आणि वैदिक. एससीटी वैदिक मध्ये एकच डिफरन्स जाणवला का इथं स्प्रे पूर्ण स्टॉप झाली. स्प्रेचा खर्च स्टॉप झाला. एक फक्त अख्ख्या प्लॉटला एक नागाळीचा स्प्रे मारलेला आहे सुरुवातीला. बरं. त्याच्यानंतर आज काय स्प्रे नाही कुठला. स्प्रे माहीतच नाही. नाही. आता किती दिवसाची काकडी झालेली? आता ही साधारणतः 1.25 महिन्याची होऊन गेलेली. 6 महिने होऊन गेलेली. म्हणजे आज जर पाहिलं गेलं तर तुमचा किती तर 18 टन माल निघालेला आहे. आणि आता इथून पुढे पण चालणार आहे. आता तुमची बांधायला मजुरांच्या थोड्या याच्यामुळे लेबर थोडे अभावी थोडस कामकाज थांबलो होतं. थांबलो. आता मध्ये गारा पण झाल्या ना तुम्हाला. हो. आता इथं आजूबाजूला पण काकडीचे प्लॉट असतील का आहे का नाही? नाही इथं परिसरात नाही. नाहीचे. इथून मागे पण तुम्हाला भाजीपाल्याचा काहीतरी अनुभव असणच ना. हो आहे ना. काय या वर्षी काय बदल वाटला तुम्हाला? नाही म्हणजे लेबर कॉस्टिंग आणि पेस्टिसाइडचा विषय पूर्ण बंद झाला. पूर्ण बंद झालं पूर्ण बंद. pesticide. म्हणजे रासायनिक काही वापरतो आणि तसं जर पाहिलं गेलं तर भाजीपाला पिकामध्ये जास्त प्रमाणात फवाऱ्यांचा खर्च जास्त राहतो. हो 3 दिवसाला फवारा पाहिजे. 3 दिवस. आता याच्या नंतर प्रत्येक वेळेस जर तुम्ही बघितलं असतं नाही जर झटकला तर तुम्हाला पांढरी माशीचा अटॅक. हा डायरेक्ट असं शेप दिसले असते दिसतं त्याच्यावर. असते. बरोबर आहे. पण तो काही प्रकारच नाही. तो काही प्रकार नाही. मधमाशीचा अटॅक घेत हा. असतो. मधमाशी जास्त. मधमाशी दिसते. मधमाशी जास्त. आता इथं बरेचसे अनुभवी शेतकरी आहे आज आपल्याकडे. सर काय तुम्हाला काय वाटतं काकडीबद्दल? मला असा अनुभव आला का याला रासायनिकचं म्हणजे कुठला स्प्रेच मारायची गरज नाही नाही. आतापर्यंत. बरोबर. कारण आता माझ्याकडे बी ना एक हे मिरची याच्यावर तर तिला इतकं स्प्रे मारून राहिले ना कीटकनाशक झाले मावे झाले बरोबर. पांढरी माशी. पण जे वैदिकवर माझी शेवंती आता 1 एकर बरं. तर तिला म्हणजे काही अजून स्प्रेच नाही घेतला मी. स्प्रेस नाही घेतला अजून त्याला. किती हो. दिवस झाले शेवट? माझी आता 2 महिन्याची होऊन गेली. त्याला पूर्णपणे बेसल होतं आपलं एसिड हो, वैदिकचं. वैदिकचं best dose दिलेला आहे. म्हणजे आज जर पाहिलं तुमच्या रोगावरती खर्चच नाही. अजिबात नाही. आता रामसर प्रत्येक वेळी सांगत असतात की पहिला डोस हा मातीसाठी, दुसरा डोस हा पिकासाठी आणि तिसरा डोस हा आरोग्यासाठी. आता इथं आपले म्हणजे जे शेतकरी तर त्यांचा एक आपण परिचय करून घेणार आहोत. ते आपले मिल चार्ज वापरतात 2 वर्षापासून. तर काय वाटतं आता तुम्ही मिल चार्ज तुम्हाला सांगायची काही गरजच नाही कारण तुम्ही ते उकळून गेले आपण असं म्हणून मिल चार्जेस. आता हे जे आहे तर ह्या प्लॉट बद्दल काय तुम्हाला वाटतंय? नाही, चांगलं आहे ना. एकदम चांगला प्लॉट आहे. कारण इतर असे प्लॉट पाहिजे पुढं असे प्लॉट दिसते. Plot दिसते. कारण पाना पिवळे बरोबर. पुढे काही असं दिसतं. सगळे हो प्रॉब्लेम हो प्रॉब्लेम बुरशी, बुरशी. मावा आहे ते दिसतं पण याच्यावर काहीच नाही. काहीच नाही. आणि प्लॉट फ्रेश एकदम फ्रेश हिरवागार प्लॉट आहे. आणि आज जर पाहायला गेलं तर लोक असे केमिकल मध्ये बुडून गेलेले, नाही पुढे म्हणजे आज विषय अवघड झालेला आहे. अवघड झालेलं. बरोबर. आणि शेती पण पिकायची पण आणि झालेली. याची गुढी फार चांगली हो खायला. हा गुढी चांगली. कडू अजिबात नाही. महत्वाचं म्हणजे रेसिड्यू फ्री येते. Residue free, हा. निर्यात होणारी काकडी. काकडी आणि म्हणजे निर्यात होणारी काकडी इथं कुठं नाही. केमिकल वाल्यांना तर निर्यात होणारी काकडी बनवतात. बाहेर निर्यात होते. हा, ही निर्यात होते. निर्यात चेकअप केलं म्हणजे ना. त्यांना आणि निफाड त्यांनी- औषध असं आहे का? तिथून ठाण्याला जाणार. ठाण्यावरून डायरेक्ट तिकडे बाहेर. बाहेर जाणार. म्हणजे आपली काकडी चालू आहे हे आपली बाहेर. बुकिंग या कंपनीकडे ऑलरेडी अगोदर बुकिंग असते ती. असं आहे का? हो. तिकडे चालू आहे ना आपली हो, काकडी आता. काकडी पूर्ण. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर एससीटी वैदिकचा जो बोलबाला आहे तर बाहेरच्या देशांनी पण बघायला भेटतोय. कारण आज ही काकडी ही पूर्णपणे ऑस्ट्रेलिया युरोप कंट्रीमध्ये आज ती एक्सपोर्ट होऊन राहिलेली आहे. तुला मागणी जास्त आहे. मागणी जास्त आहे. आणि आज जर रेग्युलर मार्केटमध्ये जर पाहायला गेलं तर 17-18 रेट असते किंवा 20 असते तर इकडे 27 रुपये रेट जास्त मिळून राहिले.
म्हणजे डबल रेटचा पण आपल्याला फरक पडतोय क्वालिटीमुळे. त्यांनी चेक पण केलेले आहे तुम्ही ना, 3 वेळेस लॅब टेस्टिंग झाली. 3 वेळेस लॅब टेस्टिंग पण झालेली आहे. अजिबात म्हणजे रासायनिकचा काही एकही घटक निघलेला नाही. आता इकडे आपले म्हणजे एक अनुभवी शेतकरी सर, काय तुम्हाला काकडीबद्दल काय अनुभव आहे तुमचा? काकडी मी केली होती केमिकलवर मागच्या वर्षी, पण मला असे झाडच नादरा नाही पाहिजे. असं झाड इतका फळ इतकं आहे का त्याला मर्यादाच नाही. मर्यादाच नाही. बरोबर आहे. एक नंबर काकडी. बरोबर पण आता ते लेबर आपण थोडं नावेला देतो, बरोबर पण आहे. मग नाद नाही करायचा. नाद नाही करायचं. आता तुम्ही एससीटी वैदिकचा नाद नाही करायचा नाद नाही असं. करायचा. एससीटी वैदिकचा नादच करायचा नाही, नाद करायचा तर मग एकदम जबरदस्त जबरदस्तच करायचा. रिझल्ट जबरदस्त. हा. म्हणजे आज जर पाहिलं तर आपल्याला ह्या प्लॉट मध्ये एकदम जी ग्रीनरी असेल किंवा एक नंबर आहे. एक कुठंच नंबर पाहायला आहे. मिळणार नाही असं. आणि जो आता पानाची जाडी जरी पाहिली तुम्ही तर एकदम एक असं, नंबर जबरदस्त प्रत्येक आहे. पानाच्या प्रत्येक याच्यामध्ये कांडीवर प्रत्येक पान जे कांडीवर आहे का, फळे. 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 लगेच. म्हणजे प्रत्येक पानावर सेटिंग आहे. प्रत्येक- पाहायला गेलं प्रत्येक- तुम्ही प्रत्येक. तर प्रत्येक पानावर सेटिंग आहे. नाही फळावर जसे असे रोम असतात ना, हा, तसे. तसे पानावर पण रोम आहे. पानावर पण आहे. आणि ते जे आहे ना प्रकाश संश्लेषणाला ती मदत होती. हा, मदत होते. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर केमिकल फवारलं असतं ते ते काहीच फळावर नसतं. पडलं असतं, ते हे रोम सगळे चोपडे. जळून गेले चोपडे असते. झाले. आणि पानावरचे पण आता तुम्ही पानावर हात फिरून बघा, त्याच्यावर असे बारीक बारीक छोटे छोटे काटे त्याला रोम म्हणतो. ऐका ना, ते महत्वाचं आहे. म्हणजे औषधात सुद्धा ते पांढरी माशी नादरा नाही पडत आहे. बरोबर. रोटरी माशी अजिबात औषधाला नाहीये, औषधाला नागाळी पण नाही. सुद्धा नाही. 2.5 महिने फवारा नाही राहू म्हणजे विशेष आहे ना. विशेष आज जर पाहिलं गेलं, लोकांना झोप येत नाही. नाही नाही बेकार काम. थोडं पांढरी डग- माशी- नाही, नाही, पांढरी म्हणजे भाजी मला पाहिजे. टेन्शन असं होतं का उद्या जर आपल्याला जर 3 दिवस सरसरी करायचं म्हटलं तर हे तोडायला नाही. लेबर बघायचं, बांधायला फवारा labor करायचं. बघायचं, फवारायला लेबर पाहिजे. का फवाऱ्याला लेबर बघायचं, हा बरोबर. लय मोठा प्रश्न होता. बरोबर आहे ना. आणि हे पहिले जे व्हिडिओ बघितल्यानंतर काही गोष्टी ज्या लक्षात आल्या ना, तर आपल्या दृष्टीने हेच टेक्निक योग्य आहे म्हणून. आणि मी स्वतः धन्वंतरी कंपनीचं डिस्ट्रीब्युटर आहे. असं आहे का? महाराष्ट्राकडे हे. आणि हे करण्या अगोदर याच्या पाठीमागे 5 वर्षी तपश्चर्या पण आहे. बरोबर आहे. याच्यात आपण केमिकलचं किंवा रासायनिक एकही बॅग टाकली नाही. टाकलेली मी दाना आम्ही टाकलेली. टोटल आहे ना RPS 76 त्यांचं ग्रॅन्युअल हा, हे हा. सगळं त्यांचेच खत ते वापरून वापरलं. ते आतापर्यंत पिकं काढलेली. बरोबर. आता इतर वेळेस सोयाबीन होती 7-8 होती, आम्हाला पावणे 14 क्विंटल अरे बापरे. सोयाबीन झालेली नाही. बरोबर आहे. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर तुमच्या जमिनीचा पोत पण चांगला आहे. हो. आणि आणि मग त्याला साथ दिली SCT वैदिक मग त्याच्यामुळे आणखीन जास्त. आणखी जास्त. म्हणून हा पहिल्याच बेसल डोस मध्ये आम्हाला एवढा रिझल्ट मिळाला. बरोबर आहे. 100%. एकदा हेच जर केमिकल याच्यामध्ये पहिलं जर पडलेलं असतं ना, तर याला डबल टिबल डोस SCT दिल्यानंतर आपल्याला ही परिस्थिती पाहायला भेटते. बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत ही माती सशक्त होत नाही तोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला पीक वर साथ देत नाही. देत नाही. बरोबर. 100% हा विषय दिसला. नाही 100% ना. तुम्ही पोषणावरती जर काम केलं हा. तर 100% तुम्हाला उत्पन्न पण त्या पद्धतीत भेटणार आहे. म्हणजे आज जर पाहायला गेलं तर ते म्हणजे एखाद्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर असताना सुद्धा SCT वैदिक मध्ये त्यांनी एवढी मोठी उडी घेतलेली आहे. आता जर पाहिलं गेलं तर तुम्ही 4 एकरला SCT वैदिक वापरलं बरोबर. तर काय तुमची डिरिंग कसं काय झाली एवढं वापरायची? नाही आता हे बघा, हे लाईफ टाईम जर आपल्याला उत्पन्न काढायचंय समजा, हा. आता ही 3 महिने आपल्याला काकडी चालवायची आहे. काकडीचं पिरियड आहे फक्त 1.5 दीड महिन्याचा. महिना. बरोबर आहे. आपल्याला ते डबल करायचंय. बरोबर. त्याचं म्हणजे आयुर्मान डबल वाढवायचंय, डबल वाढवायचं. त्याच्याकडून डबल उत्पन्न घ्यायचंय थोडक्यात. त्या हिशोबाने मग आपल्याला तेवढ्याच गरजेचं पोषण देणं गरजेचं होतं. 100%. आणि ते सगळे म्हणजे त्याचं श्रेय सगळं त्या SCT वैदिकला जातं. किंबहुना आम्ही त्याची कल्पना डोक्यात आणली, ते काही गोष्टी त्याच्यातल्या अनुभवल्या आणि बरोबर. ते वापरायचा निर्णय घेतला. त्याच्यावर आम्ही खर्च केला. ऑलरेडी ह्या वावरामध्ये 32 तेल शेणखत आम्ही 1.25 लाख रुपये अगोदर टाकलेलं आहे. असं आहे का? तरी आम्ही 1.25 लाख रुपये परत SCTचा डोस पण डोस टाकला. पण टाकलेले आहे. म्हणजे प्रॉपर तसं पाहिलं ऑर्गॅनिक कार्बन बेस दिलेलं आहे तुम्ही. आणि दुसरी गोष्ट की याच्यावर आम्हाला हे एकच पीक नाही, ह्याच हे पीक निघाल्यानंतर याच्यावर डबल पीक घेणार आहे आम्ही. असं आहे का? म्हणजे मी आधी वापरलं 2 वर्ष बरं. मिल्क चार्जर वापरलं, माझ्या वांग्याला वापरलं, तर सोयाबीनला थोडं वांग्याला वापरलं होतं. त्याच्यावर माझी सोयाबीन फ्री ऑफ म्हणजे बिगर खर्च करता माझी सोयाबीन येऊन गेली. हा, हा. आणि नेहमीपेक्षा म्हणजे तेवढ्या प्लॉटमध्ये मला 5-6 पोते व्हायचे, 7.5-8 पोते झाले. अरे बापरे. म्हणजे 2-3 पोते वाढले. तरी मी फक्त सॉइल चार्जर 2 लिटर सोडलं त्या सोयाबीनला, काहीच खर्च केला नव्हता. म्हणजे याचा अर्थ असा मला अनुभव आला की जर आपण आधीच्या पिकाला दिलं ना तर नंतरचं पीक आपल्याला फ्री निघतं त्यात. फ्री निघतं. बरोबर. हा, तुम्हाला वाटलं की आपल्याला खर्च नाही करायचं तरी आपण ते पीक त्या मागच्या याच्यावर निघून जातं. 10-26 गुन्हे केवढ्याला. हा. आणि लोक रासायनिक खताला त्रासलेले हे सगळं माझ्या लक्षात आलं. मीच स्वतः माझ्या शेतामध्ये गेले 25 वर्ष रासायनिक वापरत नाही, शेणखतावरच ऊस वगैरे करीत होतो.
आणि त्याच्यानंतर मी आता डाळिंब लावलं, गहू केला आणि मला असा अनुभव आला की डाळिंबाला मी फक्त आपल्या मिल्क चार्जरचं दूध आमच्या कैलास भाऊकडून घेतलं. एका पंपाला 1 लिटर, गणेश भाऊनीच मला ते आयडिया सांगितली. आणि एका पंपाला 1 लिटर दूध आणि 1 हिंगाचा एवढा खडा आणि हळकुंड, गावठी हळद हे ते स्प्रे केला. 5-5 दिवसाच्या अंतराने 2 वेळा स्प्रे केला सर. अरे बापरे. आणि माझ्या डाळिंबावरचा मावा निघून गेला. अरे बापरे. आणि आजपर्यंत परत मावाच नाही आला. म्हणजे त्यांचे सगळे अनुभव आहे चमत्कारिक आहे, शेतकरी चमत्कारिक त्यांचे अनुभव चमत्कारिक. आता आमची फक्त एकच अपेक्षा आहे की ह्या प्लॉटवर राम सरांनी यायला पाहिजे. अजून थोडा वेळ आहे. माझा गहू बघायला पाहिजे, खोंड सरांचे नारळ आणि कांदे बघायचे आपलं डाळिंब आणि डाळिंबाचे प्लॉट बघायचे अनेक लोकांचे. राम सरांनी आमचा गोठा आहे. यांच्या गोठ्यावर जायला पाहिजे. चार्जरचा गोठा आहे. माझी सगळ्यांची शेवंती यांची शेवंतीचा प्लॉट आहे. हे सगळे माझे शेतकरी यांची सगळ्यांची अपेक्षा आमच्या घरी राम सरांना 5-10 मिनिटं का होईना तुम्ही घेऊन या आमच्या प्लॉटला. मारा बाबा. चालेल चालेल हा. 100% सर. तर तुम्ही सरांना आमच्याकडे घेऊन या अशी तुमचा आनंद निरोप तुम्हाला विनंती पोहोचवला करतो. हा चालेल चालेल ठीक आहे सर. ओके धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद.